इकडे तिकडे प्रवास करू नका बरं का माता मंडळी पुरुष मंडळी. एवढं एक मोठी शिस्त आहे तेवढी सांभाळ. 5-7 मिनिट सेवा आवरतोय. माझी सगळ्यांना विनंती आहे, खूप चांगलं मंदिर तुम्ही उभं केलंय. आता एकदा त्या मंदिराचा चांगला लवकरात लवकर पूर्णतेला जाऊ द्या. मंदिराचं काम बिलकुल न थांबवता लवकरात लवकर पुढे घेऊन जा. माझ्यासारख्या बाहेरच्या माणसाला उत्सुकता लागली आता पूर्ण झाल्यावर मंदिर कसं दिसेल बाबा. इतकं सुंदर मंदिर पांडुरंगाचं झालंय. लवकर तुमच्या मंदिराचं कलश हो, कलशारोहणाचा सोहळा हो, आनंददायी वातावरण, आरोग्य, संपदा, यश, कीर्ती, बल साकुरीमध्ये नांदो. गोकुळासारखं वातावरण तुमच्या गावात टिकून राहो ही प्रार्थना करतो. किती गावची मंडळी म्हणजे ईश्वर जे आहेत 5 गुरून आलेली, त्यांचे सगळे सहकारी, पिंपळगुरू उठवण्याचे सरपंच आलेत, इकडे जाधववाडीची मंडळी आहेत, देशमुख साहेब इकडे याची बेल्ल्याची जुन्नरची भरपूर मंडळी. माझी संजू शेठचा फोन झाला, त्या आवटी त्यांचा फोन झाला. सगळी मंडळी जेव्हा भाऊची या जाधववाडीला स्वतः मी 2-3 सेवेला आलो, तिथली बरीचशी मंडळी कार्यक्रमाला आलेली. खूप दिवस झाले साकोरीची तारीख डायरीला होती आणि ईश्वर शेठचा आग्रह होता की ही सेवा आपण केली पाहिजे. मी त्यांनाही मनस्वी धन्यवाद देतो. आजच्या सन्माननीय यजमानदात्यांना धन्यवाद देतो, अन्नदात्यांना धन्यवाद देतो. कार्यक्रम मोठा आहे, कार्यक्रमाची शिस्तही खूप सुंदर आहे. टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता तुमच्या कीर्तनात आहे. खरोखर तुमचं श्रोता या नात्याने कौतुक केलं पाहिजे. तुम्ही कीर्तनाचे श्रोते आहात, तुम्ही तळमळीचे श्रोते आहात आणि नितांत तुमची श्रद्धा परमेश्वरावर आहे. तुमची श्रद्धा कदापि व्यर्थ जाणार नाही इतका विश्वास तुम्हा सगळ्यांना देतो आणि पिंगळा म्हणून कीर्तन सेवा आवरतो. तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे, भटक रहा राहो में बाबा, ओ भटक रहा राहो में बाबा, पार लगाओ ना 3 बाण के दारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. भगवंताकडे चला, तो धावून येईल, अन्यथा परिणाम बघा. काय परिणाम आहे?
Bye.